1 कप बेसन पिठापासून पितृपक्षात आवर्जून बनणारा पदार्थ बघत आहोत। 1 कप बेसन पीठ, 1 कप पाणी छान मिक्स करायचं आहे। यामध्ये गुठळी राहिली नाही पाहिजे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद घालून मिक्स करायचं। मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिरं छान बारीक वाटून घ्यायचं। एकाकडे तेल घालायचं, त्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं, छान परतून घ्यायचे कच्चा वास जातो तोपर्यंत। अर्धा कप पाणी घालायचं, त्यानंतर बेसन पिठाचं मिश्रण घालायचं, छान मिक्स करायचे। 4-5 मिनिटानंतर हे छान डोच्या फॉर्मला येतं। झाकण ठेवून 1-1 मिनिटं करून असं 3 वेळा छान वाफवून घ्यायचं। मिश्रणाला छान चकाकी आली की एका तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। स्पॅच्युलाने हे छान थापून घ्यायचं। त्यावरती ओलं खोबरं, तीळ आणि कोथिंबीर घालून स्पॅच्युलाने असं प्रेस करून द्यायचं। गार करायचं अर्ध्या तासासाठी आणि चाकूने याच्या काजू कतलीसारख्या वड्या कट करून घ्यायच्या। आज आपण पितृपक्ष विशेष थापीव वडी बघत आहोत।